छान आहे, आवडला? नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवतोय शंकरपाळे. मैदा घेतलेला आहे मी, वेलची पूड घेतलेली आहे आणि ही स्टीलची वाटी आहे. हेच माप आपण घेणार आहोत पूर्ण शंकरपाळ्याला. त्या वाटीने 2 वाट्या दूध घेतलंय, त्याच वाटीने 2 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्ही कुठल्याही एका वाटीचं किंवा कप असेल त्याचं माप ठेवू शकता. मी इथे घेतलेलं आहे 2 वाट्या तूप. कढई घ्यायची आहे, त्यामध्ये 2 वाट्या तूप, 2 वाटी दूध आणि साखर हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. याची आपल्याला उकळी काढायची नाही आहे, तर साखर विरघळेल आणि तूप वितळेल तोपर्यंत आपल्याला हे गरम करायचं आहे. यात मी घातली आहे वेलची पूड. मैद्याचं प्रमाण मी यात तुम्हाला सांगितलेलं नाही आहे, कारण हे तसंच आहे. दरवेळेस हे जे पातळ सारण मी तयार केलं आहे ना, हे जास्ती होतं आणि मैदा कमी पडतो. त्यामुळे आता दिवाळीला मला भरपूर शंकरपाळे करायचे आहे, म्हणून या प्रमाणात जेवढा मैदा मावणार तेवढा मैदा मी यात मिक्स करणार आहे. चिमूटभर मीठ आपल्याला घालायचं आहे, त्यामुळे गोडाची चव जरा छान लागते. मीठ मिक्स करायचं आणि त्यामध्ये आपण जे हे सारण तयार केलेलं आहे, पाक तयार केलेला आहे, तो पाक यात आपण हळूहळू करून मिक्स करायचं आहे. परातीमध्ये शक्य नव्हतं म्हणून मी एक मोठं पातेलं घेतलं आहे आणि त्या भांड्यामध्ये मी आता मैदा आणि हे पातळ सारण आपण मिक्स करणार आहोत. इथे बऱ्यापैकी आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता आपण यावर एक प्लेट झाकून ठेवायची. 5 मिनिटानंतर आपण हे शंकरपाळे लाटायला घेणार आहोत. सोबतच आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवूया, म्हणजे शंकरपाळे करतानाच इकडे तेलही गरम असेल तर तेवढाच आपला वेळ वाचेल. आता आपण शंकरपाळे लाटायला घेणार आहोत. सुरुवातीला पोळपाटावर लाटताना थोडा त्रास होतो, पण त्यानंतर मात्र मोठी पोळी लाटायला आली की इतका जोर, इतकी ताकद लागत नाही. त्यामुळे तुम्हाला पोळपाटावर जमत असेल तर पोळपाटावर, नाहीतर खाली ओट्यावर पण तुम्ही लाटू शकता. इतकीच जाडी आपल्याला शंकरपाळ्याची ठेवायची आहे, त्यामुळे ते खुसखुशीत होतात. जास्ती पातळ पण नको. आपल्याला इथे चौकोनी किंवा डायमंड शेपचे शंकरपाळे करायचे असेल तर त्याच्या कडा काढून घ्याव्या. माझ्याकडे पिझ्झा कटर होतं, त्याच मदतीने मी इथे शंकरपाळे केले. आपल्याला ही शंकरपाळी मंद आचेवर तळून घ्यायची आहे. तेल खूप थंडही नको आणि उकळत पण नको, तरच ती शंकरपाळी खुसखुशीत होतात. बरेचदा असे होतं की शंकरपाळे आपल्याला वरून खुसखुशीत दिसतात पण आतून ती कच्ची होतात. त्यामुळे मंद आचेवर तळायचं. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.